चला तर मग आज आपण पारंपरिक आणि चवदार अशी ही रेसिपी पाहणार आहोत। खरं तर ही एक छान मस्त अशी चटणी आहे, जी की आपण जवस आणि त्याचबरोबर खूप सारे पौष्टिक याच्यामध्ये आपण जे पदार्थ आहेत ते टाकणार आहोत। आणि ही चटणी खाण्याचा डॉक्टरसुद्धा आपल्याला सल्ला देतात। ही इतकी पौष्टिक आणि याचे जर फायदे जर आपण सांगायला बसलो तर खूप फायदे आहेत। पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत या चटणीचा फायदा होतो। म्हणजेच की आपले जे स्नायू दुखतात ते कमी होतात या चटणीनंतर। कारण या चटणीमध्ये जवस असतं आणि जवसामध्ये जो चिकटपणा असतो त्याच्याने आपले सांधेदुखी वगैरे जे आहे ते पण बरी होते। आणि त्याचबरोबर केसांना याचा खूप फायदा असतो। असे भरपूर सारे फायदे आहेत या चटणीचे। तर चला तर मग ही चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते। अगदी साध्या सोप्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीनेच ही चटणी आपल्याला बनवायची आहे। तर इकडं मी जे साहित्य घेतलेलं आहे, इथं सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे की जवस आणि लसण। भरपूर सारं आपल्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। अर्थातच म्हणजे जास्त चव आवडत असतील तर जास्त प्रमाणात घेतलं तरी चालेल। चिंच, खोबरं आणि हे बघा जवस अशी आहे आणि इकडे चिंच आहे, खोबरं पण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत। मी शेंगदाणे भाजलेलेच आहेत अगोदर। आणि हे जे जवस आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्वच्छ। दुकानातून आणल्यानंतर जवस आपल्याला जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे। थोडेफार कचरा असेल तो काढायचा आहे। त्यानंतर इथं मी तीळ घेतलेली आहे, पांढरं तीळ आहे, त्याचबरोबर थोडंसं काळं तीळही वापरलेलं आहे। सहसा आपण काळं तीळ खात नाही, पण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं ते आपल्या पोटात गेलं पाहिजे म्हणून या चटणीमध्ये मी आवर्जून काळं तीळ टाकणार आहे। आणि थोडीशी धने जिरेची पूड आहे, ती माझ्याकडे पूड होती म्हणून मी ती घेतली आहे। ती नसेल तर धने आणि जिरे मस्त या चटणीसोबत भाजून चटणीतच वाटून घ्यायचं, त्याच्याने पण स्वाद खूप छान येतो। आता इथं मी जवस आहे ते जवस छान अशी भाजून घ्यायचं। जवस भाजते वेळेस जास्त वेळ लागत नाही आणि जवस भाजल्यानंतर थोडीशी फुलते आणि अशी उडते, त्यामुळं इथं जवस आपली भाजलेली आहे असं समजून घ्यायचं। एकदम छान खुसखुशीत होते भाजल्यानंतर। त्यानंतर तीळ पण भाजून घ्यायची आहे मस्त। तीळही सेम तसंच भाजल्यानंतर तीळही उडून कढईच्या बाहेर येते, तेव्हा आपल्याला ते तीळ जे आहे ती भाजली म्हणून समजायचं। त्याच्यानंतर इथं काळं जे तीळ आहे ते मी अगदी थोडंसं फक्त गरम करून घेणार आहे छान असं। कारण हे जास्त जर भाजलं तर याचा कडूपणा थोडासा वाढतो, म्हणून फक्त आपण याला गरम करून घ्यायचं। आणि त्यानंतर बाकीचे जे अजून बाकीचे म्हणजे खोबरं वगैरे आहे ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। इथं मी म्हणजे ओलं नारळ नाही, सुक्या नारळ आहे ते वापरलेलं आहे। आणि इथं अजिबात ओलं नारळ वापरायचं नाही, कारण ही चटणी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना छान टिकून राहते त्यामुळं। आणि जे सर्व साहित्य आहे ते आता छान थंड झालेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। याच्यामध्ये मी पाहू शकता सर्व साहित्य जे आहे ते दिसत आहे। इथं चवीपुरतं मीठ, लाल तिखट टाकणार आहे। तिखट जर तुम्हाला जास्त आवडीप्रमाणे आपल्या तिखट टाकायचं कमी जास्त। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चिंच पण याच्यामध्येच टाकलेलं आहे। छान असं मिक्सरला बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता एकदम अगदी बारीक याची पूड करून घ्यायची आहे। आणि मस्त अशी इकडे चटणी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता। तेवढ्या साहित्यामध्ये भरपूर अशी चटणी झालेली आहे। आणि ही चटणी आरामात बंद डब्यामध्ये 2 ते जवळजवळ 1 महिना तरी टिकते। आणि छान मस्त अशी चटणी बनवा आणि आपल्या आरोग्यासाठी ही चटणी खरंच खूप फायदेशीर आहे। तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। चला तर मग छान असं म्हणजे छान स्वच्छ डब्यामध्ये आपल्याला ते भरून ठेवायची आहे। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह। तोपर्यंत बाय।